नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावरा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज दिनांक 28 जुलै 2025 रोजी आपण या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये SRTच्या प्लॉटमध्ये उभा आहोत। या ठिकाणी आपण SRT पद्धतीने कपाशी प्लस तूर लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या कपाशीमध्ये आणि तुरीमध्ये कपाशीच्या वर हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी कपाशीच्या वर आपलं काँग्रेस गवत आहे आणि त्यामध्ये कपाशीचे झाडं आपण या ठिकाणी बघू शकतो किती चांगल्या प्रकारचे आहे। एवढं तण असून सुद्धा आपल्या कपाशीवर कुठलाही रोग दिसून येत नाही। या ठिकाणी पण बघू शकता, हे झाड दाखवा तुम्ही, जवळ घ्या, दाखवा एकदम, आणि पूर्ण शेतामध्ये तुम्ही हे दाखवा एकदा तण किती आहे। आपल्या पूर्ण शेतामध्ये काँग्रेस गवत असेल, इतर तण असेल, असं प्रचंड प्रमाणामध्ये तण झालेलं आहे। आणि या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वप्रथम पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये एक लिंबू पिळायचं। त्याच्यानंतर 200 ग्रॅम खडे मीठ घेऊन त्याच्यानंतर आपण युरिया घ्यायचा 100-150 ग्रॅम, आणि या सोबत आपल्याला क्लॅव्हनगो हे सिजांडा कंपनीचं तणनाशक आहे। स्वीप पॉवर मध्ये जे घटक आहे तेच यामध्ये घटक आहे। यामध्ये ग्लुफोनेसिनेट अमोनियम 13.5 हे कंटेन आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकता, आपण काल परवा 2-4 दिवसापूर्वी या ठिकाणी फवारणी केलेली आहे। या ठिकाणी बघू शकता, आपलं काँग्रेस गवत असेल, इतर गवत असेल, पूर्ण तण हे सुकून गेलेलं आहे। आणि या ठिकाणी आता आपण बघू शकता, कपाशीपेक्षा एवढं जबरदस्त तण असून सुद्धा आपल्या कपाशीवर कुठल्याही प्रकारचा अटॅक वगैरे तर नाहीच, परंतु या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण या औषधाचा वापर केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला जबरदस्त असे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे। माझी प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी इतर आपले तणनाशक वापरल्यापेक्षा अशा स्टँडर्ड कंपनीचं जर तणनाशक वापरलं तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात। आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की काँग्रेस गवत हे जात नाही राऊंडअपनं किंवा ग्लायफोसेटनं। तर आपण आता बघू शकता, आपल्या क्षेत्रामध्ये पूर्ण काँग्रेसच गवत जास्त आहे या ठिकाणी, परंतु आपण हे क्लॅव्हनगो हे स्वीप पॉवर सारखं तणनाशक आहे, त्याच्यात याच्यात एकच घटक आहे। हे आपण फवारणी केल्यामुळं इथं बघू शकता तुम्ही, पूर्ण काँग्रेस गवत आपलं गेलेलं आहे। आणि फवारणी करताना फक्त शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची की आपलं अशा प्रकारचं जे हुड आहे हे पंपाला लावून घ्यायचं आणि हवा शांत असताना या अशा प्रकारची फवारणी करायची। आता या ठिकाणी मी तुम्हाला फवारणी करून दाखवत आहे। आपलं जे मुख्य पीक आहे, या मुख्य पिकावर आपलं हे तणनाशक जाणार नाही याची काळजी घ्यायची। आपण झाडाजवळून पण फवारणी केली तरी आपल्या झाडावर त्याचा काही परिणाम होत नाही, परंतु सावकाशपणे हे क्रिया करावी लागते। हवा असेल, जर का आपल्या मुख्य पिकावर जर हे तणनाशक उडालं तर आपलं पूर्ण पीक जळून जाण्याची शक्यता असते। तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीने आपल्या मुख्य पिकावर तणनाशक उडणार नाही याची काळजी घेऊन जर चांगल्या प्रकारे शांततेने जर फवारणी केली आपल्याला 100% रिझल्ट मिळेल। एवढं बोलतो थांबतो। जय SRT।